हा लँडमार्क गार्डनचा प्रोजेक्ट टोटल 125 किलोवॅटचा आहे. ही ऑर्डर मिळाल्यापासून आपण कंप्लीट 1.5 महिन्यात हा प्रोजेक्ट सुरू करून दिला होता. तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपण हॉट डिप गॅल्व्हनायझिंगचं स्ट्रक्चर वापरलं. खाली पाहिलं टॅरेसला लिकेज होऊ नये म्हणून हे जे मफलिंग वापरले हे हाय क्वालिटी मटेरियलमध्ये M25 मध्ये या मटेरियलचं आपण कॉन्क्रीट केलेलं आहे. पॅनल जे वापरलेले आहेत ते नोवासिस कंपनीचे 550 वॅटचा एक पॅनल याप्रमाणे केलेला आहे. टोटल बी आणि B1 मध्ये 80 किलोवॅटची सिस्टम बसवलेली आहे. त्याचं जर वायरिंग पाहिलं तर बऱ्यापैकी कंपन्या वायरिंग ओपनमध्ये देतात, पण आपण हे कंड्यूट पाईपमधनं दिलेलं आहे. ही कंड्यूट पाईप वापरल्यामुळे आणि DC वायर असल्यामुळे किंवा त्याच्यातून DC प्रवाह वाहत असल्यामुळे जर ओपन ठेवली तर शॉर्ट सर्किटचा धोका हा जास्त असतो. तो होऊ नये म्हणून आपण ही कंड्यूट पाईपमधूनच फिक्स वायर कंटिन्यू करून कंड्यूट पाईपमधूनच इन्व्हर्टरपर्यंत आपण पास केलेले आहे. पॅनल फिटिंग पाहिलं तर इथून याच्या आतमध्ये मिड क्लॅम्प आणि यू क्लॅम्प याच्यामध्ये फिट केलेले आहेत, जेणेकरून वादळामध्ये वगैरे पॅनल हल्ले नाही पाहिजे. 2 पॅनलच्या मध्ये आपण एक वॉकवे दिलेला आहे. वॉकवेवर जाण्यासाठी सीडी दिलेली आहे. ही सीडी याच्यासाठी की वरतून उद्या जर ही पॅनल साफ करायची धुळीने भरलेले म्हटलं, त्या सीडीवरतून वरतून जाऊन पाणी टाकून इजी पॅनल कसे सोसायटीला साफ करता येईल याच्यावरती आपण लक्ष जास्त दिलेलं आहे. क्वालिटी मेंटेन केली आहे. हे स्ट्रक्चर उभं केल्यानंतर हलू नये म्हणून त्याला एक्स्ट्रा साईडला हा भिंतीला एक सपोर्ट दिलेला आहे, जेणेकरून हवा वगैरे सुटली, वादळ सुटलं तर हा पॅनल हल्ले नाही पाहिजेत वरतून कधीही कुठल्याही प्रकारचे. आता हा 40 किलोवॅटचा इन्व्हर्टर आहे आणि 40 आणि तिकडचं 40 मर्ज केलेले आहे. 40 किलोवॅटला आत्तापासून सकाळपासून आत्तापर्यंत जवळपास आपले 100 युनिट जनरेट झालेले आहेत. आता 12:15 वाजले, तिथून नंतरचं जनरेशन आणखी बाकी आहे याच्यामध्ये. तर आता हा ऑनलाईन केलेला आहे. आपण ऑनलाईनही आम्ही मोबाईलवरती आपण याला पाहू शकतो, हे दाखवलं आहे. आणि याच्या आतमध्ये जो आपण DCDB किंवा ACDB वापरतो तोही इनबिल्ट आहे. आणि दोन्ही इन्व्हर्टरचं जनरेट होऊन इथून केबल आपली खाली मीटरसाठी गेलेली आहे. इथून नंतर ज्या सोसायट्यांना सोलर बसवायचे आहे किंवा त्यांना आवश्यकतेनुसार सोलर घ्यायचं आहे, त्यांनी EPC वाला आपल्याला स्ट्रक्चर काय क्वालिटी देतो, आपल्याला पॅनल कुठल्या क्वालिटीचे देतात, इन्व्हर्टर कुठला असेल, त्याच्यानंतर त्याला सेफ्टी प्रिकॉशन म्हणून जो DCDB ACDB वापरतो आपण तो काय क्वालिटीचा आहे, त्याच्यामध्ये कंपोनंट कुठले वापरले आहेत हे सुद्धा सारासार बघणं गरजेचं आहे. इथून नंतर कुठल्याही सोसायटीला जर सोलर बसवायचं असेल तर माझ्या वतीने मी असं सांगेन की तुम्ही रेट पाहू नका, तुम्ही कामाची क्वालिटी पहा किंवा आमच्या सोसायटीला कंपनीला काम का द्यायचं याचाही विचार करा. कामाची क्वालिटी, कुठलंही कॉम्प्रोमाइज न करणं मटेरियलमध्ये किंवा सोसायटीला पाहिजे असं काम करून देणं, हे या गोष्टीचा सारासार विचार करूनच तुम्ही ऑर्डर दिलेली बरं राहील असं मला दिसतं.